आता बघतोय की नवरात्र उत्सव सुरू होतोय. तुम्हाला रोडानी असे ज्योत घेऊन जाताना ग्रुप दिसेल, भक्त दिसतील. तर आपल्याला इथे एक पायी मशाल यात्रा आई सप्तशृंगी हा ग्रुप दिसतोय. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की यामागची संकल्पना काय. तुमच्या ग्रुपचं नाव काय? महर्षी वाल्मिक मित्रमंडळ आमसरी. आणि कुठून तुम्ही ही ज्योत पेटून आणली आता? आम्ही सप्तशृंगी माता वणीगड वणीगडवरून तुम्ही पेटवली ना, आता कुठे चाललाय? आता आमसरी पर्यंत चाललोय. आमसरी आमच्या गावापर्यंत. आमसरी. किती ग्रुप मध्ये तुमच्या हे भक्त आहेत, सदस्य आहेत? 23 लोकांना आणलेली ज्योत. अच्छा. हा, याच्या मागची संकल्पना काय म्हणजे हे एकता आणि एकजूट राहणे. अच्छा, म्हणजे तिथून पेटवायची आणि मग आता आपली जिथे आपलं मंडळ आहे गावातलं, तिथे ती ज्योत पेटवत ठेवायची. हो, अच्छा. आणि किती वर्ष आहे तुमच्या मंडळात? दुसरं वर्ष आहे. म्हणजे दरवर्षी तुम्ही तिथून पेटवता आणि गावात घेऊन जाता? हा, दरवर्षी पेटवतो. एक वेगळ्या देवाच्या ठिकाणी आणणार आहे. आता पुढच्या वर्षी तुळजापूर आणणार आहे. याच्या अगोदर पहिले 40 घेऊन आणले होते. म्हणजे पाटणा जिथून देऊन. सप्तशृंगीचं मंदिर आहे कुठलं तरी, हा. तिथून पेटवायची आणि आपल्या गावात घेऊन जायची. हो, आणि ही विजू द्यायची नाही असं काही नाही. संकल्पना आहे. म्हणजे हिला पेटवत ठेवायची. पेटवून ही ठेवायचे. कशी काय पेटत राहते? याच्यात काय तुम्ही? याच्यात कापूस आणि खोबऱ्याचे खांड टाकलेले असतात बांधून. आणि सुती कापडाचे बंडल असतात. हा. आणि खायचं तेल. तेल, मग त्याच्यावर तेल ओतत राहायचं. हा, तेल ओतत राहायचं आणि याच्यात थोडे काजळी लागल्यानंतर काढून टाकायचं. दुसरे बंडल टाकत चालायचे गोठते. आता तुम्ही वणीहून निघाले तर कधी निघाले? आम्ही 20 तारखेला 20 20 तारखेला. तारखेला हा, निघाले. सकाळी 9 वाजता. आणि आजची 22 तारीख आहे. हा. आता तुम्ही गावात कधी पोहोचता? आम्ही संध्याकाळपर्यंत जाऊ. संध्याकाळपर्यंत पोहोचतो. एका दिवसात किती किलोमीटर जातात? आम्ही एका दिवसामध्ये चाललो 113 किलोमीटर किंवा 15 किलोमीटर. म्हणजे हे एकाकडून दुसऱ्याकडे द्यायचं. हा. त्यांनी गाडीवर बसायचं आणि कुठं कुठं हो, बरोबर. त्यांनी विसावा घेतला की त्यांनी घ्यायचा. म्हणजे असं ते. हो, बरोबर तसंच. धन्यवाद. छान संकल्पना आहे. तुमच्या पुढील या ज्योत अशीच पेटवत राहो. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.